नमस्कार मित्रांनो, आज आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंग मास्टर चॅनलच्या माध्यमातून MCQ ऑन टायटल ब्लॉक बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 1. व्हॉट इज द स्टँडर्ड साईज ऑफ टायटल ब्लॉक A/B? टायटल ब्लॉकची स्टँडर्ड साईज काय आहे? ऑप्शन A 190/65, ऑप्शन B 185/65, ऑप्शन C 200/65, ऑप्शन D 210/65. तर आन्सर आहे 185/65. Question 2. What is the type of title block as per BIS 46/2003? BIS 46/2003 नुसार हा टायटल ब्लॉकचा कोणता टाईप आहे? तर ऑप्शन आहेत फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. तर आन्सर आहे सेकंड टाईप. बघा, बुकमध्ये रेफर केलं तर फर्स्ट टाईप आपण फर्स्ट क्वेश्चनमध्ये बघितला, हा सेकंड टाईप आहे आणि थर्ड टाईप हा असा आहे. Question 3. The following is not included in the title block of drawing sheet. ड्रॉइंग शीटमधल्या टायटल ब्लॉकमध्ये खालीलपैकी काय नसते? तर ऑप्शन आहे शीट नंबर, स्केल, मेथड ऑफ प्रोजेक्शन आणि साईज ऑफ शीट. तर आन्सर आहे साईज ऑफ शीट. बाकी 3 गोष्टी टायटल ब्लॉकमध्ये असतात, शीटची साईज ही टायटल ब्लॉकमध्ये नसते. क्वेश्चन नंबर 4. The size of the title block is mm by mm. टायटल ब्लॉकची साईज किती mm बाय किती mm आहे? ऑप्शन आहेत 25/10, 100/25, 65/185 आणि 185/65. तर आन्सर आहे 185/65. बघा, इथे डायग्राम न देता तुम्हाला डायरेक्ट साईज विचारली आहे, तर तुम्हाला आन्सर द्यायचं 185/65. क्वेश्चन नंबर 5. विच इज कंटेन इन द टायटल ब्लॉक ऑफ ड्रॉइंग शीट? शीटमधील टायटल ब्लॉकमध्ये खालीलपैकी काय असते? तर ऑप्शन आहेत ड्रॉइंग स्पेस, स्केल, सेंटरिंग मार्क आणि ग्रीड स्पेस. तर आन्सर आहे स्केल. बाकीच्या 3 गोष्टी टायटल ब्लॉकमध्ये नसतात. क्वेश्चन नंबर 6. व्हॉट इज द पार्ट ए शोन इन द ड्रॉइंग शीट? ड्रॉइंग शीटमधील ए भागाचे नाव काय? तर ऑप्शन आहेत ग्रीड, टायटल ब्लॉक, एज आणि बॉर्डर. तर आन्सर आहे टायटल ब्लॉक. इथे ड्रॉइंग शीटमध्ये टायटल ब्लॉकची पोझिशन ही राईट बॉटम साईडला असते. मित्रांनो, तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा. मी व्हिडिओ नक्की बनवेल. धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा.